सुखामध्ये मन रमलं की शरीराचं अस्तित्व शून्य होतं. सृष्टीच्या निर्मात्यापुढे कुठे आलं पद आणि प्रतिष्ठा? मग एकच विशेषण उरतं आणि ते म्हणजे भक्त. असे शेकडो भक्त काल गजानन महाराजांच्या पालखीत भक्तिभावानं तल्लीन झाल्याचे दिसून आले. मागील 21 डिसेंबर पासून संभाजीनगरहून श्रींची पालखी निघाली आहे. या भक्ती परंपरेला मागील 15 वर्षांचा इतिहास आहे. शेगावी गजाननाची भेट हाच भक्तांचा उद्देश. श्रद्धाभूमी ते प्रकटभूमी असं या वारीला नाव देण्यात आलंय. संभाजीनगरहून निघाल्यानंतर पालखी सावंगी, फुलंब्री, सिल्लोड, भोकरदन, धाड असा मुक्काम करत काल गुरुवारी बुलढाण्यात दाखल झाली. बुलढाण्यातील सैनिक मंगल कार्यालयात पालखीचा मुक्काम होता. पालखीचं दर्शन घेण्यासाठी शेकडो भक्तांची पावलं पालखी स्थळाकडे वळली होती. श्रद्धाभूमीच्या पालखी परंपरेची माहिती डॉक्टर प्रवीण बक्ते यांनी सिटी प्लस चॅनलला दिली आहे. श्रद्धाभूमी ते प्रकटभूमी म्हणजेच संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर ते श्री क्षेत्र शेगाव असा हा श्री गजानन महाराजांचा पायी पालखी सोहळा हा दरवर्षी आम्ही आयोजित करत असतो. 2009 साली सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या समाधी शताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने सुरू झालेला हा सोहळा पुढे वार्षिक करण्यात आला आणि हे या पालखी सोहळ्याचं 16वं वर्ष आहे. या वर्षी या सोहळ्यामध्ये तब्बल 260 भाविक हे वारकरी म्हणून श्री क्षेत्र संभाजीनगर येथून पायदळ वारीमध्ये सामील झालेले आहेत. ही वारी शहरी वारकऱ्यांची वारी म्हणून समजल्या जाते आणि मराठवाड्यातून विदर्भाकडे येणारी ही प्रातिनिधिक स्वरूपाची दिंडी, ज्यामध्ये सर्व स्तरातील डॉक्टर, वकील, प्राध्यापक आणि सर्व सुशिक्षित अशी शहरी वारकरी या वारीमध्ये सामील असतात. शेगावला महाराजांच्या दर्शनासाठी नित्य नेमानं जाणाऱ्यांमध्ये बुलढाणेकर संख्येनं अधिक आहे. साहजिकच श्रद्धाभूमीच्या पालखीचं बुलढाणेकर भरभरून स्वागत करतात. या स्वागतानं भारावलो असल्याच्या भावनाही श्री बक्ते यांनी व्यक्त केल्या. बुलढाणा शहरामध्ये सबंध शहरवासियांच्या वतीने अगदी उत्स्फूर्तपणे या पालखीचं स्वागत केलं जातं आणि ज्या पद्धतीने बुलढाणेकर शहरवासियांचा या पालखीमध्ये सहभाग असतो त्या सहभागाच्या निमित्ताने सबंध वारकरी हे भारावून जातात आणि एका प्रसन्न वातावरणामध्ये आम्ही इथून पुढे मार्गस्थ होत असतो. 30 डिसेंबरला पालखी शेगावी पोहोचेल. त्या ठिकाणी शहर प्रदक्षिणा होईल. मंदिरात गजानन महाराजांची भेट झाली की पालखीचा समारोप सुद्धा होईल. परंतु पालखीचा बुलढाण्याला झालेला पवित्र स्पर्श मन सुखावणारा, चित्त भारावणारा आणि भक्तिभाव जागवणारा ठरला हे निश्चित. जय गजानन. रणजित सिंग राजपूत, सिटी प्लस, बुलढाणा.